श्री स्वामी समर्थ. अध्याय 5. श्री स्वामी चरित्र सारामृत. पंचमोऽध्याय. श्री स्वामी समर्थ. 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 श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा, अज्ञानतमच्छेदका भास्करा, पूर्ण साक्षी परात्परा, भक्ता खरा सदय तू. गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल, तुझसी स्थविता प्रेमळ सत्वर त्या ते पावसी. विशेष गंगाजळाहून आपुले असे महिमान, पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणी निवारती. स्वामी चरित्र कराया श्रवण, श्रोते बैसले सावधान, प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण, रसभरित पुढे पुढे. ज्याचे सबळ पूर्व पुण्य, तया झाले स्वामी दर्शन, ऐसे चोळप्पा आदी करून भाग्यवंत सेवेकरी. अक्कलकोट नगरात एक तपापर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चहूकडे, कोणासी पडता साकडे, धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर. म्हणती भोसल्यांचे भाग्य परम, स्वामी रत्न लाभले उत्तम. नृपती ही भक्त निस्सीम, स्वामी चरणी चित्त त्याचे. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती, आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी, एकदा तयाचे अंतरी विचार ऐसा पातला. अक्कलकोटाहुनी स्वामीसी आणावे आपुल्या नगरासी. मग कोणे एके दिवशी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार मान करीतेसे थोर थोर, बैसले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी, येथे आणील स्वामीसी, तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. त्याचा राखू सन्मान, लागेल तिथुके देऊ धन. ही वटपुरी वैकुंठ भवन, वसता स्वामी होईल. कार्य जाणूनी कठीण, कोणी न बोलती वचन, कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर, नृपा लागी परी ऐसा. आपुली जरी इच्छा ऐसी, स्वामी ते आणावे वटपुरीसी, तरी मी आणीन तयासी, निश्चय मानसी असो द्या. ऐसे एकोणी उत्तर, संतोषला तो नृपवर. तैसी सभा ही समग्र आनंदित जाहली. संजीवनी विद्या साधण्याकरिता शुक्राजवळीकच जाता, दैवी सन्मानिला होता बहुत आनंदी करोनी. नृपतीसह सकळ जन त्यापरी तात्यासी सन्माने, गौरवोनी मधुर वचने यशस्वी म्हणती तया. बहुत धन देत नृपती, सेवक दिदले सांगाती. जावया अक्कलकोटाप्रती, आज्ञा दिदली तात्या ते. तात्यासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुनी संतोषले, जे केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामीची दिव्य मूर्ती, आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुनी भक्ती, धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती, स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती, त्याही करीती स्वामी सेवा. आणि सर्व नागरिक, तेही झाले स्वामी सेवक. त्यात वरिष्ठ चोळप्पाधिक, सेवेकरी निस्सीम. ऐसे पाहुनी तात्यासी, विचार पडला मानसी. या नगरातून स्वामीसी, कैसे नेऊ आपण. अक्कलकोटीचे सकल जन, स्वामी भक्त झाले पूर्ण. स्वामीचेही मन रमवून गेले ऐसे या ठाया. प्रयत्नाती परमेश्वर, प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवोनी युक्ती थोर, कार्य आपण साधावे. ऐसा मनी विचार करोनी, कार्य आरंभिले तात्यांनी. संतुष्ट राहावे सेवकजनी, ऐसे सदा करिताती. करोनी नाना पक्वान्ने, करीती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसाल दाने, याचक धने तृप्त केली. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती. जेणे सेवेकरी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा. प्रसन्न व्हावे भक्तवत्सले, कार्य साधावे आपुले. म्हणून नाना उपाय केले, द्रव्य वेचिले तात्यांनी. ऐशी याने काही न झाले, केले तिथुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयासी. मग लढविली एक युक्ती, एकांती गाठुनी चोळप्पाप्रती. त्याज लागी विनंती करीती, बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी, घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेसी, इनाम देतील तुम्हा ते. मान राहील दरबारी,
आणि देतील जहागिरी ऐसे नाना प्रकारी चोळप्पा ते सांगितले. द्रव्येन सर्वे वश चोळप्पासी लागली आशा, तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. मग कोणे एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी, यतिराज तया समयासी आनंदवृत्ती बैसले. चोळप्पाने कर जोडूनी विनंती केली मधुर वचनी, कृपाळू होऊनी समर्थानी बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन, आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून, उत्तर चोळप्पा लागोन काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणूनी चलावे. पुढले अध्यायी सुंदर कथा पावन श्रोता वक्ता श्री स्वामी राजवदविता निमित्त विष्णुदास असे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा एकोत भाविक भक्त पंचमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. श्री स्वामी समर्थ.